शांती. आज 12/4/2022 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुम्ही सुख करता दुःख हरता बाबांची मुलं आहात. तुम्हाला मनसा वाचा कर्मना कोणालाही दुःख द्यायचे नाही, सर्वांना सुख द्या. प्रश्न आहे, तुम्ही मुलं मनुष्यापासून देवता बनता, म्हणून तुमची मुख्य धारणा कोणती असायला हवी? उत्तर, तुमच्या मुखातून जे पण बोल निघतात ते प्रत्येक बोल मनुष्याला हिऱ्यासारखे बनवतील. तुम्हाला खूप गोड बनायचे आहे, सर्वांना सुख द्यायचे आहे, कोणालाही दुःख देण्याचा विचार पण यायला नको. तुम्ही आता अशा सतयुगी स्वर्गाच्या दुनियेमध्ये जाता, जिथे नेहमी भरपूर सुख आहे, दुःखाचे नावनिशाण पण नाही. तर तुम्हाला बाबांची श्रीमत मिळाली आहे. मुलांनो, बाबांसारखे दुःख हरता सुख करता बना. तुमचा धंदाच आहे सर्वांचे दुःख समाप्त करून सुख देणे. गीत आहे, इस पाप की दुनिया से कहीं दूर ले चल, म्हणजे ह्या पापी दुनियेपासून कुठेतरी दूर घेऊन चल. ओम शांती. मुलांनी हे गीत ऐकले. मुलं जाणतात की आपण अशा दुनियेमध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करतो, जिथे एकतर माया नसते आणि कधीच मन वचन कर्माने कोणीच कोणाला दुःख देत नाहीत. म्हणून त्याचे नावच स्वर्ग, पॅराडाईज, वैकुंठ इत्यादी आहे. आणि बरोबर त्याचे मालक लक्ष्मी नारायणाचे चित्र पण दाखवतात. प्रजेचे चित्र तर दाखवत नाहीत, लक्ष्मी नारायणाचे चित्र आहे. ह्यातूनच सिद्ध होते की त्यांच्या राजधानीमध्ये जरूर असेच मनुष्य असतील. भारतामध्येच स्वर्गाचे ते मालक होते, जिथे दुःखाचे नाव निशाण सुद्धा नव्हते. मन वचन कर्माने कोणीच कोणाला दुःख देत नव्हते. बाबा सुद्धा कधीच कोणाला दुःख देत नाहीत. तर त्यांचे नाव प्रसिद्ध आहे, दुःख हरता सुख करता. तेच तुम्हा मुलांना शिकवतात. ह्या दुनियेमध्ये सर्व मन वचन कर्माने एकमेकांना दुःख देणारे आहेत, आणि तिथे म्हणजे स्वर्गात मन वचन कर्माने सर्व सुख देणारे आहेत. परमपिता परमात्म्याशिवाय कोणीही स्वर्गाचे मालक बनवू शकत नाहीत. बरोबर पहिले स्वर्ग होता. इथे पण पहा, विज्ञानाद्वारे काय काय बनत राहते. विमान, मोटर कार, महल म्हणजे इमारती इत्यादी कसे बनवतात. तिथे पण विज्ञान पूर्ण कामाला येते. असे नाही की जमिनीतून वैकुंठ बाहेर निघून येईल. जसे दाखवतात की द्वारका समुद्राच्या खाली गेली. जर ती समुद्राच्या खाली गेली तर समाप्त होऊन जाईल. पुन्हा नव्याने सर्व काही बनणार आहे. तर बाबांकडून जेव्हा आपण राज्यभाग्य प्राप्त करत आहोत, तर मन वचन कर्माने कोणालाही बुद्धीमध्ये दुःख देण्याचा विचार पण यायला नको. ह्यावेळी सर्व एकमेकांना दुःख देत राहतात. ते समजतात सुख आहे, परंतु ते दुःखी आहेत. बाबांकडून सर्वांना बेमुख करतात. हा भक्ती मार्ग सुद्धा विश्वनाटकामध्ये नोंदलेला आहे. विश्वनाटकाला कोणीही जाणत नाहीत. ते लोक समजतात की आपण हे शास्त्र इत्यादी ऐकतो, हे सुद्धा ज्ञानच देतात. जप तप इत्यादी केल्याने मनुष्य मुक्ती जीवन मुक्तीला प्राप्त करतील, असे अनेक प्रकारचे रस्ते सांगत राहतात. ते म्हणतात की बऱ्याच वेळेपासून भक्ती करत आले, तेव्हाच तर भगवंत आले आहेत. आपण सुद्धा म्हणतो की भक्तीचा जेव्हा अंत होईल तेव्हा भगवंताला यावे लागेल.
आणि येऊन भक्तीचे ते फळ देतात, तर हे सर्व भक्तीच्या ओळीमध्येच निघून जातात. त्याला ज्ञान म्हणत नाही. शास्त्राच्या ज्ञानाने सद्गती होत नाही. सृष्टीच्या आदिमध्य अंताचे ज्ञान तर त्यांच्याकडे नाहीच. तुम्हीच हे जाणता. प्राचीन ज्ञान आणि योगाद्वारे भारत स्वर्ग बनला होता. ते जरूर भगवानच येऊन शिकवतील ना. मनुष्य तर शिकवू शकत नाहीत. भगवंताने जो सहज राजयोग शिकवला, मग त्यांची नंतर शास्त्र बनवले जातात. इथे तर भगवंत स्वतः ज्ञान समजावतात. गीतेमध्ये फक्त एकच चूक केली आहे, जे नाव बदलून टाकले आहे आणि वेळसुद्धा दुसरी लिहिली आहे. तुम्ही जाणता, आता ईश्वर आपल्याला ज्ञान आणि राजयोग शिकवतात. सृष्टीच्या आदिमध्ये अंताचे ज्ञान दुसऱ्या कोणत्याही शास्त्रांमध्ये नाही. कल्पाचा कालावधीसुद्धा त्यांनी लांबलचक लिहिला आहे. मनुष्य तर तेच शास्त्र वाचत राहतात. बाबांनी समजावले आहे, हे सृष्टीरूपी झाड आहे. झाडामध्ये आधी थोडेच पानं येतात, नंतर त्याची वाढ होत जाते. धर्माची पानं दाखवली आहेत. खरे तर हे जे पण वेदशास्त्र इत्यादी आहेत, ते सर्व भगवद्गीतेची पानं आहेत, म्हणजे त्यापासून निघालेले सर्व शास्त्र आहेत. तुम्ही पाहता, बरोबर नवीन झाडाची स्थापना होते. वादळ इत्यादी आल्याने काही तर लगेच कोमेजून जातात, खाली पडतात. तुम्ही जाणता की आता आपल्या दैवी झाडाची कलम लागत आहे, आणि जे धर्मस्थापक आहेत ते हे जाणत नाहीत की आपण ख्रिश्चन धर्माचे किंवा अमुक धर्माची कलम लावत आहोत. शेवटी त्यांच्या पण लक्षात येईल की अमुक धर्माची कलम लावली आहे. इथे तर काट्यापासून फूल बनतात. तुम्ही जाणता, आपल्याला देवता बनायची आहे. सर्वांना सुख द्यायचे आहे. कोणाला दुःख देण्याचा विचार सुद्धा यायला नको. प्रत्येक अक्षर मुखातून असे निघावे जे मनुष्यांना हिऱ्यासारखे बनवतील. खरे तर शिक्षक कोणाला दुःख देत नाहीत, ते तर शिकवतात. मग समजले जाते की जर चांगल्या प्रकारे शिक्षण घेतले नाही तर 21 जन्मांसाठी नुकसान होऊन जाईल. 21 जन्मांसाठी आत्ताच पुरुषार्थ करायचा आहे. आता बाबा भेटले आहेत, ज्यांना हे ईश्वर असे म्हणून भक्ती मार्गामध्ये आपण त्यांची आठवण करत होतो. साधू संत इत्यादी सर्व आठवण करतात. भगवंत तर एकच आहेत, परंतु ते कोण आहेत हे जाणत नाहीत. श्रीकृष्ण तर सतयुगाचे राजकुमार होते. त्यांना असे कोणी म्हणत नाहीत की ते सर्वांचे दुःख हरता सुखकर्ता आहेत. ती श्रीकृष्णाची आत्मा जी सुखामध्ये होती, आता ती दुःखामध्ये आहे. भगवंतासाठी असे म्हणत नाहीत की ते सुखदुःखापासून वेगळे आहेत. त्यांना तर मनुष्याचा देहच नाही. बाबा स्थापना करतात, तिथे भरपूर सुख आहे. तेव्हाच तर गायन करतात, दुःख हरता सुख करता. तुम्ही जाणता, आपण रावणाच्या राज्यामध्ये अर्धा कल्प दुःखी होतो. अर्ध्या कल्पाचे सुख असते, बाकी तर अति दुःख आहे. ज्याला संन्यासी लोक कागविष्टेसारखे सुख मानतात, कारण इथे विकारांपासून जन्म घेतात. परंतु कोणी पवित्र प्रवृत्ती मार्गाचे पण असतात, जिथे कोणताही विकार नसतो. बरोबर ते सतयुगामध्ये होते. त्याचे नावच स्वर्ग आहे. स्वर्ग हा पवित्र मार्ग आहे. नंतर पतित बनतात, तर त्याला नर्क भ्रष्टाचारी मार्ग म्हटले जाते. हा सुखदुःखाचा खेळ बनलेला आहे. मनुष्यांना आत्ताच सुख आणि लगेच दुःख होते. त्यांना हे माहीतच नाही की स्वर्गामध्ये सदैव सुख असते. तिथे दुःखाचे नाव निशान सुद्धा राहत नाही, आणि मग इथे सुखाचे नाव निशान पण नाही. विकारांमध्ये जाणे म्हणजे विकारांच्या अधीन होणे, हे तर दुःखच आहे ना.
तेव्हाच तर संन्यासी संन्यास करतात, परंतु तो निवृत्ती मार्ग आहे. सतयुगामध्ये प्रवृत्ती मार्ग होता, तो शिवालय होता. देवी देवता, लक्ष्मी नारायण इत्यादींचे जडचित्र मंदिरांमध्ये सुद्धा कसे ताज व तख्ताने सजवलेले आहेत. हाच तो भारत आहे ज्यामध्ये राजा राणी दैवी संप्रदाय होते. दुसऱ्या कोणत्याच धर्मामध्ये असे नाही. जरी राजा झाले आहेत, परंतु डबल ताजधारी नाहीत. सतयुगामध्ये सुरुवातीपासूनच राज्य चालते. आदी सनातन डबल ताजधारी देवी देवता धर्म होता. तो धर्म कसा स्थापन झाला ह्या सर्व गोष्टी तुम्ही मुलंच जाणता. शिवबाबांच्या मताने तुम्ही दुःख हरता, सुख करता बनता. तुमचा धंदाच हा आहे, सर्वांचे दुःख समाप्त करून सुख देणे. जर तुम्ही कोणालाही दुःख दिले तर कोण म्हणणार की तुम्ही दुःख हरता, सुखकर्त्याची मुलं आहात? पहिले मनामध्ये विचार येतो आणि मग कर्मामध्ये त्या गोष्टी येतात. तर तुम्हा मुलांना अति गोड बनायचे आहे. ईश्वर तुम्हाला शिकवतात, तर जोपर्यंत तुमची वागणूक दैवी होणार नाही तर मनुष्य तुमच्यावर विश्वास कसे करतील? गीतेमध्ये पण लिहिले आहे, भगवानुवाच, मी तुम्हाला नरापासून नारायण बनवतो. भगवंत जरूर संगमवरच येतात. भगवानुवाच, मीच तुम्हाला राजयोग शिकवतो. तर जरूर जुन्या दुनियेचा विनाश पण झाला असेल. हे काम काही कृष्णाचे नाही. जसे त्रिमूर्ती दाखवतात, परंतु शिवाला दाखवत नाहीत. मग म्हणतात की ब्रह्माला 3 मुख आहेत. आता हा 1 मुखाचा ब्रह्मा कुठून आला? आता मनुष्यांना 3 मुख कसे असतील? बाबा म्हणतात, तुम्ही समजूतदार हुशार मुलं आहात, तुम्हीच विश्वावर राज्य करता. आता बाबा तुम्हाला आत्मअभिमानी बनवतात. आता स्वतःला आत्मा समजा. मुक्तिधाममध्ये सर्वांना अशरीरी बनवून पाठवतात. इथे येऊन तुम्ही हा देह धारण केला आहे. असे देह धारण करत करत तुमचा देह अभिमान पक्का झाला आहे. आता तुम्ही स्वतःला आत्मा समजा. मी आत्म्याने 84 जन्मांचा अभिनय केला आहे. आता हा शेवटचा जन्म आहे, असे स्वतःसोबत वार्तालाप केले पाहिजे. बाबा म्हणतात, आता तुम्हाला आत्मअभिमानी बनून वापस घरी जायचे आहे. नंतर तुम्ही स्वर्गामध्ये येणार. आता तुम्ही माझ्याद्वारे स्वर्गाचे राज्यभाग्य घेण्याची मेहनत करता. बाबांना तुम्ही विसरून जाता, तर आनंदाचा पारा चढणार नाही. शास्त्रांमध्ये तर किती मोठी चूक केली आहे. शिवबाबांना दाखवत नाहीत. पूजा करून सुद्धा म्हणतात की ते नावरूपापासून निराळे आहेत. अरे, तर मग तुम्ही पूजा कोणाची करता, आठवण कोणाची करता? असे म्हणतात सुद्धा. आत्मा भ्रुकुटीच्या मध्ये राहते, परंतु आत्मा कोणाची संतान आहे ते काही जाणत नाहीत. मी आत्मा भ्रुकुटीमध्ये राहून ह्या देहाद्वारे अभिनय करते. ह्या देहरूपी कठपुतलीला नाचवते. कठपुतली नृत्य करत असते ना, तिथे दुसरे मनुष्य त्यांना नृत्य करवतात. तर सर्वप्रथम आत्मअभिमानी बनायचे आहे आणि बाबा जे काही समजावतात त्याची धारणा करायची आहे. प्रदर्शनीमध्ये सर्वप्रथम बाबांचा परिचय समजावून सांगायचा आहे की हेच सर्वांचे बाबा आहेत. ते निराकार आहेत आणि दुसरे साकार प्रजापिता आहेत. असे हे 2 बाबा आहेत. तुम्ही तुमच्या लौकिक पित्याला तर जाणता, पारलौकिक पिता पण आहेत. ते हदचे आहेत आणि हे बेहदचे आहेत. आता नवीन रचना रचतात. आपण शिवबाबांकडून वारसा घेतो. अशा गोष्टी स्वतः सोबत करून पक्के करायचे आहे. आत्मअभिमानी बनायचे आहे. आपण शिवबाबांजवळ शिकण्यासाठी जातो. परमपिता परमात्मा निराकार आहेत.
साकारमध्ये प्रजापिता ब्रह्म आहेत. तुम्ही प्रजापिता ब्रह्माची मुखवंशावली ब्राह्मणात्मे आहात. तुम्हाला ब्रह्माने दत्तक घेतले आहे. तर तुम्ही ब्राह्मण नवीन रचना आहात. ते जुन्या देहाचे ब्राह्मण आहेत. ते देहाची यात्रा करतात आणि तुम्ही आत्मिक यात्रा करता. तुम्ही मुलं आता श्रेष्ठ बनता. ही ईश्वरीय मिशन भ्रष्टाचारीला श्रेष्ठाचारी बनवण्याची आहे. मनुष्य तर असे बनवू शकत नाहीत. खरे तर खरी सदाचार समिती तुमचीच आहे. तुमचे नेते पहा कोण आहेत. बाबा म्हणतात, मी पुन्हा राजयोग शिकवण्यासाठी आलो आहे. हा तोच संगम आहे. आता मनुष्यापासून देवता बनायचे आहे. तुम्ही जाणता, आपण शूद्रापासून आता ब्राह्मण बनतो. ब्राह्मणांची शेंडी आहे. ब्रह्मा सुद्धा शेंडी आहेत. ब्रह्मामध्येच शिवबाबा प्रवेश करतात. त्यांना आपण ह्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. बाकी दुसऱ्या सर्वांना तर पाहतो. बुद्धीने त्यांना जाणतो. निराकार बाबा आपल्याला शिकवतात. ब्रह्माला तर ब्राह्मण इथे पाहिजे. सूक्ष्म वतनमध्ये असू शकत नाही. ते दत्तक घेतात. व्यक्त ब्रह्मापासून अव्यक्त बनतात. ह्या खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम उद्देशाला समजून घेतले तर मग कुठे पण बसून हे शिक्षण घेऊ शकता. मुरली दररोज ऐकायची आहे. एक दिवस जरी मुरली चुकवली तर मोठे नुकसान होते. कारण अतिगुह्य मुद्दे हिरे रत्न निघतात. जर कोणते अतिउत्तम रत्न निघाले आणि तुम्ही ते चुकवले तर नुकसान होत राहील. नियमित विद्यार्थी अगदी अचूक असतात. चांगल्या प्रकारे जर पुरुषार्थ केला नाही तर उच्चपद प्राप्त होणार नाही. हे तर खूप उच्च शिक्षण आहे. सरस्वतीला वीणा आणि कृष्णाला मुरली दिली आहे, म्हणजे बासरी दाखवली आहे. खरे तर श्रीकृष्णाला ते चुकून दिले आहे. खरे तर ते ब्रह्म आहेत. हे शिवबाबांचे मुख आहे, म्हणजे ब्रह्मामुख शिवबाबांचे आहे. श्रीकृष्णाचा आणि सरस्वतीचा काहीही संबंध नाही. सर्व गोंधळ केलेला आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांचे प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, मी आत्मा ह्या देहरूपी कठपुतलीला नाचवते. मी ह्या देहापासून वेगळी आहे असा अभ्यास करत देही अभिमानी बनायचे आहे. दुसरा सारांश, मुरली कधीच चुकवायची नाही. नियमित वाचायचे आहे. नियमित बनायचे आहे. शिक्षणामध्ये खूप तंतोतंत राहायचे आहे, म्हणजे अचूक राहायचे आहे. आजचे वरदान आहे, माया आणि प्रकृतीच्या हलचलपासून सदैव सुरक्षित राहणारे दिलारामचे दिल तख्त नशीन भव. विस्तार आहे, नेहमी सुरक्षित राहण्याचे स्थान दिलाराम बाबांचे दिल तख्त आहे. नेहमी ह्या स्मृतीमध्ये राहा की आपले हे श्रेष्ठ भाग्य आहे, जे भगवंताने आपल्याला दिल तख्त नशीन बनवले आहे. जे परमात्म्याच्या हृदयात समावलेले आहेत किंवा दिल तख्त नशीन आहेत, ते नेहमी सुरक्षित आहेत. माया किंवा प्रकृतीची वादळं त्यांना हलवू शकत नाहीत. असे अचल राहणाऱ्यांचे स्मृतीस्थळ अचल घर आहे, चंचल घर नाही. म्हणून आपण अनेक वेळेस अचल बनलो आहोत आणि आत्ता सुद्धा अचल आहोत. आजचे बोधवाक्य आहे, ज्ञानस्वरूप प्रेमस्वरूप बनणे हेच उपदेशाला स्वरूपामध्ये आणणे आहे. ओम शांती.